नमस्कार. मी डॉक्टर वाडेकर. पुण्यात गेली 20 वर्षापासून कान नाक घसा तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे. आज आपण नाकाबद्दल थोडंसं बोलूया. नाकाबद्दल ज्याला आपण सर्दी होणं म्हणतो, जी खूप कॉमन गोष्ट आहे. एखाद्या वेळेस सर्दी होणं आणि वारंवार सर्दी होणं किंवा सर्दीशी संबंधित जी तक्रार आहेत, डोकं दुखणं किंवा शिंका येणं, नाक बंद होणं, त्यामुळे रात्री झोपताना घुरणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं, ह्या ज्या गोष्टी वारंवार किंवा सातत्याने नियमितपणे होत असतात, त्यावेळेस त्या सर्दीकडे नक्कीच गांभीर्यानं बघितलं गेलं पाहिजे. त्यासाठी संबंधित कान नाक घसा डॉक्टरांना दाखवून त्याची खात्री करून घेतली गेली पाहिजे की ही वारंवार सर्दी होते, त्याच्या मागचं काय कारण आहे. तर नॉर्मली जसं मी म्हणालो, सर्दी वारंवार होण्याची कारणं जी ॲलर्जी, नाकाचं हाड वाढणं किंवा नाकामध्ये सायनसमध्ये इन्फेक्शन होणं किंवा पॉलिप्स होणे, त्यामुळे वारंवार सर्दी होत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना याची खात्री कशी केली जाते, तर नॉर्मली आपण एंडोस्कोपिक एक्झामिनेशन, नेझल एंडोस्कोपिक एक्झामिनेशन करतो. त्यामुळे नाकात काही हाड वाढलेले आहेत का, नाकात नॉर्मली जे मांस असतात त्यांची वाढ जास्त झालेली आहे का, किंवा सायनसमधनं काही पॉलिप्स वगैरे येत आहेत का, या सगळ्या गोष्टी नेझल एंडोस्कोपिक जी प्राथमिक तपासणी आपण जी म्हणतो ती केली जाते. त्याच्यावरनं आपण ठरवतो की या नाकामध्ये या गोष्टीमुळे तुम्हाला हा वारंवार आपण त्रास होतो. तर दुसरी गोष्ट तपासणी जी आहे ती आपण सीटी स्कॅन म्हणतो. सीटी स्कॅन ही एकमेव अशी तपासणी आहे, त्यामुळं नाकाशी आणि सायनसशी संबंधित जे काही आजार असतात त्याचं पूर्ण निदान होतं. पूर्ण निदान इन द सेन्स की ॲक्च्युअल काय कारण आहे. नाकाचं हाड आता वाकडं किती दिसतं तर ते समजतंच, पण त्या व्यतिरिक्त नाकातले मांस, आपण ज्याला टर्ब्युलेंट्स म्हणतो, ते किती प्रमाणात वाढलेले आहेत, त्याची किती अडचण होऊन सायनसमध्ये काही ब्लॉक्स वगैरे आहेत का, सायनसमध्ये काही पॉलिप्स किंवा सिस्ट किंवा कलेशन काही आहे का, हे सर्व त्यात डिटेल कळतं. आणि सुरुवातीला जरी आजार झालेले असतील, रादर सिटी स्कॅन जेव्हापासून आलं त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा झालेला आहे की आजार हा सायनसमधला आजार किंवा ॲलर्जीमुळे होणारे जे पॉलिप्स आहेत ते फार अर्ली स्टेजमध्ये आपल्याला ओळखता येतात. आणि त्यामुळं अर्ली स्टेजमध्ये ओळखता आल्यामुळे लवकर शस्त्रक्रिया करून त्याचे जे पुढचे कॉम्प्लिकेशन जे होणारे आहेत ते आपल्याला टाळता येत आहेत. आणि ती फार जमेची आणि चांगली बाजू आहे. त्याच्या पुढे दुसरी एक तपासणी असते ती MRI आपण ज्याला म्हणतो. ते सॉफ्ट टिश्यू पॉलिप्स किंवा मास जे आहेत ते कुठल्या प्रकारचे आहेत ते पाहण्यासाठी MRI ही त्यातली एक ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशनची तपासणीचा एक भाग झालेला. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्युमर्स काय असतात तर ते त्यातनं आपल्याला दिसून येतात, समजून येतात. आणि त्या अनुषंगानं मग पुढची जी ट्रीटमेंटचा जो भाग जो आहे तो डिसाईड केला जातो. तर हे जे तपासण्या सगळ्या केल्यानंतर खात्री झाली नाकाचं हाड वाढलेलं आहे का, मांस वाढलेत का, पॉलिप्स वाढलेले आहेत का, ट्युमर्स आहेत, तर हे झाल्यानंतर मग ती शस्त्रक्रिया केली जाते. आणि शस्त्रक्रियेबद्दल पहिला प्रश्न सर्वांचा असा असतो की नाकाचं हाड वाढलं, सर्जरी केली, मग परत हाड वाढतं का, मग परत ॲलर्जी होते का, परत त्रास होतो का. तर त्यांच्यासाठी मला एक फार महत्त्वाचं सांगणं असं आहे की कुठलीही सर्जरी ही चुकीची नसते. ती योग्य पद्धतीने आणि योग्य व्यक्तीमध्ये जर का केली गेली तर त्याचा रिझल्ट्स आपल्याला व्यवस्थित आणि 100% मिळणारच. याचा अर्थ असा, ज्यांना नाकाचं हाड वाढलेलं असताना किंवा ज्यांना सर्दी किंवा ॲलर्जी आहे, ॲलर्जी असणाऱ्यांना नाकाचं हाड वाढलेलं असेल आणि हाड सरळ केलं गेलं असेल आणि त्यांना सर्दी परत झाली, तर याचा अर्थ हाड चुकीच्या पद्धतीनं सर्जरी केली असं होत नाही. तर त्यांना ॲलर्जी ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे सर्दी अधूनमधून होणं, ती रक्तातली ॲलर्जी असते. ती बॉडी रिस्पॉन्सचा एक भाग असतो की बाहेरनं येणारे डस्ट, पोल्युशन, जे काही ॲलर्जन्स असतात त्याला बॉडी किंवा नाक हे कसं रिॲक्ट करतं ते त्याच्यावरती अवलंबून असतं. त्याच्यामुळं हा पूर्णतः याच्यासाठी ही वेगळी ट्रीटमेंट आहे. त्याला आपण मेडिकल ट्रीटमेंट म्हणू किंवा रुग्णांनी स्वतःहून काही त्याची एक्सरसाइज, काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायची काही गरज असते, त्याला आपण एक्सरसाइज म्हणतो, त्याला प्राणायाम म्हणतो, अनुलोम विलोम, कपालभाती, किंवा ज्या गोष्टीमुळे त्यांना त्रास होतो, एखादी गोष्ट खाण्यात आली किंवा पाहण्यात आली किंवा त्या संबंधात आली की त्रास होतो, तर त्या गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता, प्रिव्हेंट करू शकता. ह्या 2 गोष्टी अशा आहेत की ज्यांनी आपण ॲलर्जी अवॉइड करू शकतो. तिसरी गोष्ट आहे कमी करू शकतो, त्याचे एक अँटीडोस म्हणून असतात. ॲलर्जी टेस्ट करून ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हाला ॲलर्जी होते ते सर्व टेस्ट केल्या जातात, त्या ॲलर्जींच्या टेस्ट केल्या जातात
आणि त्या अनुषंगाने त्यांचे अँटीबॉडीज तुम्हाला दिले जातात, जेणेकरून तुमचा बॉडीचा रिस्पॉन्स जो आहे त्या ॲलर्जन्सला, परत जरी तुम्ही त्या ॲलर्जन्सशी संबंधित कधी आलात तर त्याची रिॲक्शन जी आहे ती कमी असते किंवा होत नाही, म्हणजे परत हा त्रास होत नाही. हा ॲलर्जीचा भाग झाला. राहिला जेव्हा आपण सर्जरीबद्दल बोलतोय, हाड सरळ करणं, तर जेव्हा हाड एकदा आपण पूर्ण सरळ ठेवू, हाड वाकडा झालेला हाड जेव्हा आपण सरळ करतो किंवा काढतो आणि उरलेला जो राहिलेला भाग जो आहे तो जर का मध्यभागी सरळ जर ठेवला गेला, तो नाकाचा जो पडदा आहे तो पूर्णतः सरळच राहणार, त्यामुळे तो परत वाकडा होण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट, जर का नाकाचा हाड काढलेला जो रिमेनंट जो आपण ज्याला म्हणतो, उरलेला जो हाड तो जर वाकडा असेल तर परत हा त्रास होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, त्या हाडाच्या सोबत जे पडदा जो असतो त्या पडद्याच्या मेम्ब्रेनच्या आतल्या बाजूला कॉन्ड्रोसाइट्स नावाचे पेशी असतात, ज्या परत एक थिन फिल्म तयार करतात, कार्टिलेज म्हणजे अगदी मऊ कार्टिलेज असतं. म्हणून सुरुवात जे सर्जरी झाल्यानंतर जे आपण हाड ठेवलेलं असतं सपोर्टसाठी, ते जर हाड आपण सरळ ठेवलं तर ते पडदा सरळच राहतो. जर का वाकडा ठेवला असेल, चुकून अर्धवट राहिलं असेल तर ते परत वाकडं दिसायला लागतं. त्याच्यामुळं सर्जरी ही कधी चुकीची नसते, ती किती योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने केली गेली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये पॉलिप्स जो आपण म्हणतो किंवा सायनसमध्ये पॉलिप्स होणं किंवा इन्फेक्शन होणं, करेक्शन होणं, यासाठी ही पूर्णतः एक्सपर्टाइज्ड सर्जरी असते. त्यासाठी सायन्सचं पूर्णतः नॉलेज घेऊन ओरिएंटेशन आल्यानंतर आपण त्या पूर्ण सायनसमध्ये जेवढे प्रकारचे सायनस आहेत, इन्फेक्टेड किंवा अफेक्टेड, ते सायनस आपण पूर्णतः जर का जेव्हा काढू तेव्हा परत हा त्रास पॉलिप्स होण्याचा प्रकार जो आहे तो खूप कमी असतो. 100% नील असतो असं म्हणणार नाही, कारण पॉलिप्स होण्याच्या मागचं महत्त्वाचं कारण जे आहे ते ॲलर्जी ही असतं. त्याच्यामुळे ॲलर्जी ही अशी गोष्ट आहे ती परत कधीही उद्भवू शकते. त्यासाठी मी जसं म्हणालो की त्यासाठी ॲलर्जीची ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे, काही स्वतः प्रिव्हेन्शन केले गेले पाहिजेत, काही स्वतः एक्सरसाइज किंवा वेगळी शिस्त लावली गेली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जर केल्या गेल्या तर ती ॲलर्जी परत होणार नाही किंवा परत पॉलिप्स होत नाही. तर होण्याचं मागचं परत जर पॉलिप्स झाले, याचं होण्याचं कारण असं आहे, जसं आपण म्हणतो की ह्या गोष्टीची काळजी घेतली गेली नाही तर हा परत त्रास होतो. त्यासाठी औषधं, मेडिसिन्स, प्रिव्हेन्शन ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. ते काही प्रमाणात रुग्णाकडनं पण तेवढीच पद्धतीने काळजी घेतली गेली पाहिजे. तर तिसरा जो महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो ट्युमर्स. सायनसमध्ये किंवा ट्युमर्स असतात, ब्लिडिंग ट्युमर्स असतात, ज्यानं नाकातनं रक्त येतं किंवा नाक बंद होतं वगैरे वगैरे, ह्या ज्या सगळ्या ज्या त्रास होतात, ह्या सगळ्यांची ही पूर्णतः सर्जिकल ट्रीटमेंट म्हणून असते. एकदा आपण CT स्कॅन किंवा MRI जर तपासणा केल्यानंतर खात्री झाली की ती पूर्णतः मुळासकट पूर्ण जो काही ट्युमर आहे तो पूर्ण काढला गेला तर तो परत होत नाही. बॉटम लाईन सांगायचं एवढंच आहे की नाकाचं हाड असेल किंवा सायनसमधले पॉलिप्स असतील किंवा सायनसमध्ये इन्फेक्शन असेल किंवा सायनसमधले ट्युमर्स असतील, हे पूर्णतः जेव्हा तुम्ही काढता तेव्हा ही परत हा त्रास होत नाही. जे काही क्वचित होत असतात त्याचा संबंध सर्जरी कितपत अर्धवट झाली असेल, एक. दुसरी ॲलर्जी. तिसरी रुग्णांनी काही प्रिकॉशन्स त्यांनी घेतले गेले नसल्यामुळं तो परत आजार उद्भवू शकतो. फॉर एक्झाम्पल ॲलर्जीचे काही संबंधित गोष्टी. त्यामुळं सर्जरी ही मूळतः कधीच वाईट नसते आणि ह्या सगळ्या ज्या आजाराचा भाग आहे, हाड वाढणे, पॉलिप्स किंवा हे पूर्णतः सर्जरीनीच बरे होणारे आजार आहेत. यासाठी कुठलीही मेडिकल ट्रीटमेंट नाही, कुठल्याही औषधाने, मेडिसिनने किंवा स्प्रेने किंवा एक्सरसाइजने नाकाचं वाढलेला हाड तो सरळ होत नाही किंवा तयार झालेले पॉलिप्स आपोआप श्रिंक होत नाही. ते तात्पुरत्या स्वरूपात स्प्रेनं किंवा मेडिसिननं श्रिंक होतात, पण परत ॲलर्जन्सशी संपर्क आला की परत ते पॉलिप्स परत वाढतात. तर या सर्व गोष्टी सांगत असताना मला एवढंच सांगणं आहे की हे कुठलेही आजार, हाडाचा आजार असेल किंवा सायनसचा असेल, तर सायनसचा नुसता केवळ नाकाचा त्रास होत नसून नाकावरती, नाकाच्या व्हेंटिलेशनवरती सायनस अवलंबून असतात. नाकाच्या व्हेंटिलेशनवरनं कानाचं फंक्शन अवलंबून असतं. त्यामुळे तुम्ही योग्य वेळेत लवकर जर तुम्ही कान नाक घसा तज्ज्ञांना, स्पेसिफिक डॉक्टरांना जर दाखवलं आणि ते निदान लवकर झालं तर हे जे पुढचे जे दुष्परिणाम होणारे असतात सायनसवरती किंवा कानावरती, कान दुखणं, कानाचं इन्फेक्शन होणं, ऐकू कमी येणं, कानात सर्दी होणं,
हे जे लेट इफेक्ट्स आपण ज्याला म्हणतो ते हे सर्व आपल्याला टाळता येतात. थोडक्यात तुम्ही जितक्या लवकर नाकाबद्दल विचार केलात किंवा सर्दी नॉर्मल सर्दी म्हणून आपण त्याला न सोडता न विचार करता जी सर्दी अधूनमधून तुम्हाला होते तर त्याच्या मुळाशी जाऊन त्याचं कारण शोधण्यासाठी तुम्ही जवळच्या कान नाक घसा तज्ज्ञांना डॉक्टरांना दाखवून घ्या. लवकर निदान करून पुढचे होणारे जे संभाव्य जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते तुम्ही नक्कीच टाळू शकता.